सोलापूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात मंगळवारी खंदक बाग आणि हुतात्मा बागेत स्वच्छता करण्यात आली। या महास्वच्छता अभियानात आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला। यावेळी खंदक बाग, श्री सिद्धरामेश्वर तलाव परिसर, वॉकिंग ट्रॅकसह स्मार्ट सिटीतील कामांची आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली। या महास्वच्छता अभियानामुळे शहरातील बागांना अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी नोंदवली। सोलापूर महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाशेजारील खंदक बागेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत मंगळवारी सकाळी महास्वच्छता अभियानास प्रारंभ झाला। आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सोलापूरकरांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बागेतील स्वच्छता केली। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान शहरात राबविले जात आहे। यासाठी प्रथमतः आयुक्त ओंबासे साहेब, अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब, संदीप कारंजे साहेब व सर्व महापालिका प्रशासनाचा मी आभार मानतो। आपण पाहिलं आहे की स्वच्छता अभियान 4 म्हणून 4था टप्पा त्यांनी शहरात सुरुवात केलेली आहे। जवळपास 250 ते 300 कर्मचारी एकाच वेळी शहरातल्या एखाद्या भागात स्वच्छता मोहीम घेत असतात। परंतु आम्ही आयुक्त साहेबांना व प्रशासनाला अशी विनंती केली की रस्त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या अधिकारातले काही क्रीडांगण असतील, उद्याने असतील, याही ठिकाणी जर अशा पद्धतीने एकत्रित साफसफाईची मोहीम झाली तर याच्यातील प्रेरणा शहरातील नागरिकांना व समाजसेवी संस्थांना मिळेल आणि त्यातनं लोक जागरूक होऊन त्यांचाही सहभाग वाढवतील आणि भविष्यात तो परिसर कायमस्वरूपी स्वच्छता ठेवण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील करतील। त्या अनुषंगाने आज आपल्या किल्ला परिसरातील खंदक बगीचा असेल, हुतात्मा बगीचा असेल, या दोन्ही ठिकाणी 250हून अधिक कर्मचारी आणि तितक्याच संख्येने सामाजिक कार्यात असणारे नागरिक देखील सहभागी झालेले आहेत। स्वतः आयुक्त साहेब व सर्व अधिकारी आम्ही आज स्वच्छता मोहीम केलेली आहे। मी नागरिकांना विनंती करतो की आपणही आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी काळजी घ्यावी। कचरा इतरत्र कुठेही न टाकता तो परिसरात उपलब्ध असलेल्या डस्टबिनमध्येच टाकावा। विशेषतः घंटागाडी वेळेवर आली नाही म्हणून नागरिक सार्वजनिक कचराकुंडी जे इतके वर्ष बंद होते अशा ठिकाणी कचरा टाकतात, तर कृपया तसं न करता घंटागाडी येण्याची वाट पाहावी आणि तशी घंटागाडी वेळेत पोहोचत नसेल तर संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांकडे किंवा महापालिका प्रशासनाचा ज्यांचा कोणाचा नंबर आहे त्यांना आपण कळवावं। ती गाडी तिथं वेळेवर येण्यासाठी निश्चित प्रशासन काम करेल। आणि ही आज 250 लोकांची मोहीम जरी एका ठिकाणी होत असेल तरी आम्ही प्रशासनाला विनंती केली की येणाऱ्या काळात आठवड्यातनं किमान एकदा हे 250 लोकांचं विभाजन करून एक 50 लोकांची टीम जर एकाच प्रभागात गेली तर असे 5 प्रभाग दर आठवड्याला रोटेशन पद्धतीने त्या प्रभागातले धार्मिक स्थळं असतील, उद्याने असतील, क्रीडांगणे असतील, ह्या सगळा परिसर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे। लोकांनाही त्या भागातल्या जास्तीत जास्त सहभाग यात व्हावा ही विनंती करतो। आपल्या सोलापूर शहरामध्ये साधारणतः गेले 4-5 दिवसापासून आपण स्वच्छता अभियान जे 4था टप्पा घेतलेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या शहरातली झाडं आहेत त्यांचं कटिंग असेल उद्यान विभागामार्फत, त्याचबरोबर रस्त्याच्या कडे असलेली माती आहे त्याचं विशेष आपण हे करतोय। त्याचबरोबर उद्यानं जे आपले आहेत तर त्याच्यामध्ये वाढलेलं गवत, कारण पाऊस जास्त झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेलं आहे, तर गवत काढण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। आपल्या नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की विशेषतः झोपडपट्टी भाग असेल किंवा असेल ना ते जे गाडी काही वेळा आमच्या सध्या काही तांत्रिक कारणामुळे गाड्यांची संख्या कमी आहे, परंतु जोपर्यंत गाडी येत नाही तर समजा तर ती गाडी जेव्हा येईल त्यावेळेसच त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा टाकावा आणि शक्यतो बरेचसे कचऱ्याचे जे आपले स्पॉट्स असतात तर त्या ठिकाणी टाकू नये। अन्यथा म्हणजे आम्हाला अननेसरी कोणाला दंड करावा लागतो का त्या ॲक्टिव्हिटी आम्हाला अवॉइड करायच्या आहेत। परंतु नागरिकांना आव्हान की आपलं शहर आहे तर आपल्या स्वतःच्या घरासारखं सर्वांनी स्वच्छ ठेवावं आणि साधारणतः ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये इतरसुद्धा पर्यावरणप्रेमी जे आहेत त्याच्यामुळं बरेच मागं आम्ही काही जणांना परमिशन पण दिलेली आहे की ज्याच्यामध्ये आता सध्या चांगला पावसाळा आहे, पुढचा कदाचित ह्यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये सुद्धा मोठा पाऊस अपेक्षित आहे, तर ते वेगवेगळे वृक्षारोपणाचे जे कार्यक्रम असतील ते आमच्या पूर्ण टीमला बरेचसे इतर आमदार महोदयांनी सुद्धा काही झाडं आम्हाला दिली। विशेषतः सुभाष बापूंनी आम्हाला जवळजवळ 2-3 हजार झाडं आणून दिली होती। त्याच्यात सुद्धा म्हणजे असंच कुठल्याही पर्यावरणप्रेमी लोकांनी आम्हाला दिली तर आवश्यक जी काय मदत समजा खड्डे खणणे, पाण्याची व्यवस्था यासाठी आम्ही नक्कीच प्रशासन म्हणून मदत करू।
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंडाल, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, मंडळ अध्यक्ष नागेश सरगम, अंबादास करगुळे, दत्तात्रय भोसा, सुनील पाताळे, बजरंग कुलकर्णी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.